राजकारणातून अतिशय मोठी घडामोड समोर येते। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। बीडमधील अपक्ष उमेदवार रविकांत राठोड आणि पंकजा मुंडे यांचा फोनवरील संवाद व्हायरल झालाय। पंकजा मुंडे यांनी रविकांत राठोड यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केल्याची ही ऑडिओ क्लिप आहे आणि या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी मात्र करत नाही। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। बीडमधील अपक्ष उमेदवार रविकांत राठोड आणि पंकजा मुंडे यांचा फोनवरील संवाद सध्या या ऑडिओ क्लिपच्या मार्फत व्हायरल झालेला आहे। दरम्यान ती ऑडिओ क्लिप काय होती ऐकूया। नमस्कार रविकांत। हां ताई, जय शिवराल बोला। हां, जय शिवराल। काही नाही, शेखर महाराजांशी बोलले काल, बापूसिंग महाराजांशी पण भेट झाली। हो हो, यावेळची परिस्थिती वेगळी आहे, मागच्या वेळी वेगळी आहे। आता हा आपण काही वेगळे नाही, एक अस्तित्वाचा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांच्या। या निवडणुकीत उभं राहून तुम्ही मतं घेऊन पुढे काहीच होणार नाही। त्याचं होऊन नुकसान कोणाला होईल तर आपल्याला, मला होईल। तुम्ही समजदारीने हा विषय करावा। मी तुमचा हे निर्णय लक्षात ठेवीन आणि तुम्हाला सोबत घेईन आणि तुम्हाला जे शब्द माझ्या अवकाटीचे जे सगळे विषय ते मी तुमच्यासाठी पाठीमागे उभे राहीन। समाज माझ्याबरोबर आहे, समाजाची इच्छा आहे तुम्ही मला मदत करावी आणि मी तुम्हाला विनंती करते, तुम्हाला मी कुठे ना कुठे चांगली संधी देईन तर मी सोबत ठेवीन। महामंडळावर वगैरे तुमचे जे काय इच्छा आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण तुम्हाला सहकार्य करेन। चालेल ताई, मग आपण करू। तुम्ही विड्रॉ करा आणि मला मी सगळं समजून सांगते प्रत्यक्षात।